हाय, आज आपण लॉस बद्दल बोलूया. आपण ट्रेडिंग करतोय आणि लॉस करत नाही, हे शक्यच नाही. लॉस सगळ्यांचे होतात. तुमचा, माझा, अगदी टॉपच्या ट्रेडरचा सुद्धा लॉस होतो, अजूनही होतो. हे ॲक्सेप्ट करा. लॉस इनएव्हिटेबल आहे. पण फरक कुठे आहे? तर आपण किंवा एखादा सक्सेसफुल ट्रेडर, हे दोघं जण त्या लॉसला कसं हँडल करतात याच्यात फरक आहे. सक्सेसफुल ट्रेडर इज ओके विथ द लॉस. जो होतोय तो त्याला एक ॲक्सेप्ट करतो, पुढे चालतो, नेक्स्ट ट्रेडला मूव्ह ऑन करून जातो. पण नॉट येट सक्सेसफुल ट्रेडर जो आहे, मी फेल्युअर नाही म्हणणार, अजून ज्याला सक्सेसफुल झालेला नाही तो जो ट्रेडर आहे, तो त्या लॉसला धरून बसतो, इमोशनली अटॅच होऊन जातो आणि तो तिथेच गटांगळ्या खात बसतो. लॉस कुठल्या धंद्यात नाही आहे, सगळ्या धंद्यांमध्ये लॉसेस आहेत. हॉटेल टाकलं, तिथे जर कस्टमर्स आले नाहीत आणि तुम्ही बनवलेलं अन्न वाया गेलं तर तो लॉस आहे. तुम्ही राशनचं किंवा जनरल स्टोर्स वगैरे टाकलं, तिथला सुद्धा माल एक्सपायर झाला तर लॉस आहे. किडे, मुंग्या, उंदीर यांनी समजा खाल्लं तर लॉस आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आहात, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात, सगळीकडे लॉसेस आहेत. आपल्याला लॉस ॲक्सेप्ट करणं शिकणं गरजेचं आहे. लॉस कोणालाच चुकलेला नाही. ट्रेडिंगमधल्या लॉसबद्दल जर बोलायचं झालं ना, तर आपल्याला थोडं त्या लॉस आपल्याला कसा अफेक्ट करतो आणि तो कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये आपल्याला ट्रेडिंगच्या पूर्ण जर्नीमध्ये तो अफेक्ट करत जातो ते समजून घेणं गरजेचं आहे. आता मी ज्या स्टेजेस सांगेन त्या स्टेजमध्ये तुम्ही आत्ता कुठे आहात हे तुम्ही स्वतःच ॲनालाइज करा. पहिला जेव्हा आपल्याला लॉस होतो, आपण एक स्वप्न बघून आलेलो असतो की मी आता ट्रेडिंग चालू केलं आहे, आता मी सक्सेसफुल होणार, आता मी एक मस्त गाडी घेणार, बंगला घेणार, फार्म हाऊस घेणार, फॉरेन ट्रिप्स करणार, एटसेट्रा एटसेट्रा. खूप आपल्या अपेक्षा असतात, खूप आपण स्वप्न पाहिलेली असतात, खूप आपण एक्सपेक्टेशन्स ठेवलेले असतात आपल्या ट्रेडिंगकडनं. आता ह्या एक्सपेक्टेशन्सच्या अनुषंगाने आपल्याला आउटपुट एक्सपेक्टेड असतो. आपण ओव्हर क्वांटिटी घेऊन मोठ्या ह्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीजमध्ये ट्रेड घेऊ, हे काय पैसे टाकले की पैशाची गंगा व्हायला सुरुवात होणार, या ॲटिट्यूडनी ट्रेडिंग चालू होतं. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा लॉस येतो तेव्हा आपला पहिल्यांदा इगो हर्ट होतो. मी कसं चुकू शकतो, मी तर ट्रेड बरोबर घेतली होती, मी तर सगळं जे सांगितलं त्याप्रमाणे केलं होतं, माझ्यात चूक होऊच कशी शकते, माझा लॉस होऊच कसा शकतो. बरं, मार्केटची गोष्ट कशी आहे, मार्केटमध्ये आयदर यू आर इन प्रॉफिट ऑर यू आर इन लॉस. त्याच्यात मध्ये आधे काही नाही. तुम्ही बरोबर असाल किंवा चूक असाल, ब्लॅक अँड व्हाईट आहे. होतं काय, आपल्याला बाकीच्या ठिकाणी सवय असते की यार थोडं धकून जाईल, थोडंसं थांबू, हे सॉर्ट होऊन जाईल, आपण पुन्हा पॉझिटिव्ह होऊन जाऊ. मार्केटमध्ये तसं होत नसतं. मार्केटमध्ये तुम्ही जर लॉसमध्ये आहात तर आहात, तुम्ही थांबून राहिलात तर तो लॉस वाढत जाणार आहे, परिस्थिती चिघळत जाणार आहे. चुकीला माफी नाही, हे इथे एकदम तत्वतः बसतं. त्या गोष्टीमुळे ते ॲक्सेप्ट आपल्याला होत नाही, आपल्याला ती सवय नसते, आपल्याला ते ॲक्सेप्ट होत नाही आणि त्याने आपण काय करत जातो, आपण ओव्हर ट्रेड करतो, आपण रिव्हेंज ट्रेड करतो. मी चुकू शकत नाही, मी बरोबर आहे, त्यामुळे मी परत ट्रेड घेणार, परत चुकलं परत मी ट्रेड घेणार. ह्या ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हेंज ट्रेडिंगच्या सर्कलमध्ये आपण अडकतो आणि ह्या सर्कलमध्ये आपण स्वतःच फक्त नुकसान करत जातो. कारण मार्केट तर काही तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. आपण आपल्याच विरुद्ध, आपल्याच इगोमुळे आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. तर ही स्टेज 1 आहे. दुसरी स्टेज काय, तुम्हाला इथे जो लॉस होतो, हा जो इथला तुमचा नुकसान झालेलं आहे, त्याची तुम्ही भरपाई कुठेतरी दुसरीकडे कॉम्पेन्सेट करण्याची प्रयत्न करत जातात. ऑटोमॅटिकली जो माणूस ट्रेडिंगमध्ये लॉसेस करतोय तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये, त्याच्या सोशल लाईफमध्ये कंजूस व्हायला लागतो. मग मी आता खर्च वाचवेन, मी कपडे कमी घरी खरेदी करेन, माझं काही कुठे जाणं असेल तर मी ते थांबवेन, कुठले XYZ जे तुमचे खर्च असतील ते तुम्ही कमी करून तो पैसा वाचवायचा प्रयत्न करतात, कॉम्पेन्सेटिंग फॉर द लॉसेस यू आर मेड इन द ट्रेडिंग. हे तुमच्या पर्सनल लाईफला अफेक्ट करतं. तुमचं सेल्फ एस्टीम डाऊन होऊन जातं. सेल्फ एस्टीममध्ये काय होतं, आपला जो कॉन्फिडन्स असतो, आपलं जे सोशल स्टेटस असतं, आपण ज्या स्टँडर्डनी लोकांशी आधी वागत होतो, म्हणजे कारने जाणं किंवा चांगल्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणं वगैरे, हे पण तुमचं कमी होत जातं. तुम्ही स्वतःला त्याच्या लायक समजत नाही. हे सायकोलॉजिकली होतं बरं का, याच्यात दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा हात नसतो. आपणच स्वतःला त्या गोष्टीबद्दल शिक्षा देत जातो. मग आपण स्वतःची लाईफस्टाईल कमी करत जातो, तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो.
तुम्हाला 4 चौघांमध्ये असं वाटायला लागतं की अरे ह्या सगळ्यांमध्ये मीच अनसक्सेसफुल आहे. बाकीचे सगळे त्यांच्या त्यांच्या ज्या काही प्रोफेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते यशस्वी आहेत आणि ते वेल टू डू आहेत. मी माझ्या इन्कमला स्वतःच एक गळती लावून दिलेली. मग आपण त्या थर्ड स्टेजमध्ये जातो जिथे आपण तो जो केलेला लॉस आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो. हा आणखीन वेगळा त्रास आहे. म्हणजे एक तर लॉस करणे, दुसरं स्वतः कंजूशी करणे, स्वतःच्या लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करणे, तिसरं तो भरून काढण्याचा प्रयत्न करण्यामध्ये आणखीन लॉस करणे. हे सर्कल आहे. याच्यामधनं सगळेजण जातात. तुम्ही जर त्याच्यात असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. दुःख करून घेऊ नका. ह्या गोष्टीला जाणीवपूर्वक समजून घ्या आणि ह्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. ह्याला जेव्हा तुम्ही ओपन आईजनी बघाल, उघड्या डोळ्यांनी बघाल ना, तुम्हाला याची जेव्हा जाणीव होईल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे आपण अडकतोय. आणि हे फेज, ही स्टेज सगळ्या ट्रेडर्सच्या लाईफमध्ये येते. सो याच्यात घाबरून जाण्याची गोष्ट नाही. तुमचं मग ट्रेडिंगची जर्नीमध्ये काय होतं, ट्रेडिंगमध्ये आपल्याला लॉस होत आहेत, आपण ॲनालाइज करायचा प्रयत्न करतो, आपण वेगवेगळ्या यूट्यूबर्सना फॉलो करायचा प्रयत्न करतो, पुस्तकं वाचायचा प्रयत्न करतो, त्यातनं काही आपल्याला शिकता येतं का बघतो. पहिल्या गोष्ट काय होते, प्रत्येकाला वाटतं की आपण सुधारायचं काय तर स्ट्रॅटेजी. प्रत्येक माणूस स्ट्रॅटेजी बदलायला एकदम उत्सुक असतो की माझी स्ट्रॅटेजी वर्क होत नाहीये, ती माझ्यासाठी बरोबर नाहीये. नथिंग रॉंग इन इट. सगळ्या स्ट्रॅटेजी सगळ्या 100% वर्क होतातच असं नाही आणि सगळ्यांसाठी वर्क होतात हेही नाही. पण ती स्ट्रॅटेजी आपण बदलतो. एक स्ट्रॅटेजी झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, इंडिकेटर्स बदलतो. 1 इंडिकेटर, 4 इंडिकेटर, 10 इंडिकेटर्स, तुमचं स्क्रीन संपूर्ण इंडिकेटरनी भरून जातं. पण पुन्हा आउटपुट तोच. तुमचे लॉसेस थांबत नाहीत. ह्या ठिकाणी 90% 95% लोक ट्रेडिंग सोडून देतात. का बरं? प्रॉपर गायडन्स नाही, प्रॉपर सांगणारं कोणी नाही, आपल्याला चुकतंय आणि काय चुकतंय हे समजून येत नाही. आणि आपल्याला त्यावेळी जर कोणी हँड होल्डिंग केली नाही किंवा कोणी आपल्याला जर त्याच्यातनं मार्ग दाखवला नाही तर त्याच्यात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुमच्याचा विचार करतात हे आपल्याकडनं होणार नाही, आपल्याच्याने आपल्या नशिबात पैसाच नाही. थोडंफार तुम्ही ज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजी किंवा लोकांना कन्सल्ट करणं वगैरे हे करतात, पण निर्णय तुमचा 40-50% झालेला असतो की ट्रेडिंग काय आपल्याकडनं होत नाही आणि आपण हे थांबवूया. ह्या स्टेजला जर तुम्ही आला असाल ना तर मी सजेस्ट करेन थांबू नका एवढ्यात. तुम्ही खूप जवळ आहात सक्सेसफुल प्रॉफिटेबल ट्रेडर होण्याच्या. त्यामुळे ही वेळ नाही आहे ते ट्रेडिंग सोडण्याचा. थोडं तुम्हाला फाईन ट्युनिंग गरजेचं आहे, कारण तुम्ही शिकला आहात, तुम्ही स्ट्रॅटेजी शिकला आहात, तुम्हाला मार्केटचं बिहेवियर माहिती आहे, इकॉनॉमिक्स माहिती आहे, तुम्ही स्वतःला सगळ्या ठिकाणी अपडेट करत आलेला आहात. एवढे कष्ट आहेत, कारण ह्या प्रोसेसला इथे पोहोचेपर्यंत तुम्ही 3 ते 4 वर्ष ऑलरेडी दिलेली आहेत. मग 4 वर्ष दिल्यानंतर एवढं आपल्याला त्याच्यामध्ये समजलेलं असल्यानंतर ते सोडून जाणं आणि क्विट करणं हे योग्य नाही. पण ह्या स्टेज नंतर पुढे कसं जायचं तर त्याच्यासाठी मी सांगेन मग तुम्ही थोडा अजून जर का स्वतःचा अभ्यास केलात, लोक तुम्हाला सांगतील मेडिटेट कर, थोडंफार ध्यानधारणा कर, तोपर्यंत तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की जी स्ट्रॅटेजी मी वापरतोय ती स्ट्रॅटेजी दुसरा पण कोणीतरी सक्सेसफुल ट्रेडर वापरतोय. तो सक्सेसफुल ट्रेडर त्या स्ट्रॅटेजीतनं प्रॉफिट काढतोय, मी नाही काढू शकत. म्हणजे प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीमध्ये नाही आहे तर प्रॉब्लेम माझ्यात आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तिथून तुमचा प्रॉफिटेबल जर्नी सुरू होतो. मग तुम्ही त्या दृष्टीने एक एक पाऊल उचलायला लागता. म्हणजे काय होतं, म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करणं चालू करतात. मेडिटेशन वगैरे करणं आहे हे ओके आहे, पण मेडिटेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, त्याचा आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा. मला लोकांनी सांगितलं होतं गीता वाच. गीता वाच म्हणजे मला कळतच नव्हतं की नक्की त्यातनं काय अपेक्षित आहे, गीता वाचण्यातनं काय अपेक्षित आहे. तर त्यातनं आता कर्मण्येवाधिकार असते हा जो आपण श्लोक ऐकतो त्याचा अर्थ असा आहे की तू कर्म करत राहा, आउटपुटची इच्छा किंवा आउटपुटबद्दल तुझं अपेक्षा ठेवू नकोस. हे मला वाटायचं की हे काय, ह्याचा काय अर्थ आहे, आउटपुटची अपेक्षा करू नको, मी का कर्म करू. पण त्याचा ॲक्च्युअल अपेक्षित अर्थ असा आहे की आपलं काम काय, डिसिप्लिननी ट्रेड घेत राहणं. तो प्रॉफिटेबल होतोय का लॉस मेकिंग होतोय ह्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम न होऊ देणं, ते अफेक्ट करून न देणं, म्हणजे त्याचा आपल्यावरती प्रॉफिट झाला तर खूप आनंद नाही होऊ द्यायचा आणि लॉस झाला तर खूप दुःख नाही होऊ द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. तर हे आपल्याला समजायला किंवा
आपल्या लक्षात यायला ना ती मॅच्युरिटी लागते. आणि ती मॅच्युरिटी ह्या स्टेजला येते कारण आतापर्यंत तुम्ही जे काही करत आलेले आहात त्या गोष्टींचं हे हळूहळू बिल्टअप होत तुम्ही तेवढे मॅच्युअर होतात की अरे याचा असा अर्थ आहे, मला ट्रेडिंग करायचं आहे तर हे मला एका चांगल्या नॉर्मल बिझनेस सारखं ट्रीट करायचं आहे. लोक जे 0 to हीरो करतात ते गॅम्बल करतात. मला ट्रेडिंगमध्ये गॅम्बलिंग नाही करायचं. मला ट्रेडिंगमध्ये कमी प्रॉफिट आणि कमी रिस्क घेऊन कॅल्क्युलेटेड प्रॉफिट इतकाच काढायचा आहे. मला तो जो गॅम्बलवाला ट्रेड आहे, जो 0 to हीरोवाला ट्रेड आहे, तो रोज मिळणार नाही. माझी मीठ भाकरी रोज येणार त्याच्यातनं येणार नाही आहे. ते आलं तर बोनस, पण मी त्याच्या अपेक्षेने प्रत्येक ट्रेड नाही घेणार आहे. माझी प्रत्येक ट्रेड ही माझ्या सेटअपवर, माझ्या 1:2, 1:4 किंवा जो काही तुमचा असेल तो रिस्क रिवॉर्ड रेशो त्यावरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे मला जर 2 पैसे कमवायचे तर मला 1 पैसा लूज करण्याची, घालवण्याची माझी मानसिक तयारी असलीच पाहिजे. कुठलाच बिझनेस तुम्ही बाहेरनं बघितलात, ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त कुठलाही बिझनेस बघितलात तरी त्याच्यातनं सुद्धा ओव्हरनाईट प्रॉफिट होत नाहीत. जेव्हा माणूस एखादा कन्स्ट्रक्शनचा साईट चालू करतो तेव्हा त्याने आधी पैसे टाकलेले असतात आणि ते लूज करण्याची पण त्याची तेवढी मानसिक तयारी असते आणि त्यातनं तो पैसा कमवतो. तुम्ही पैसा टाकल्याशिवाय तो दुप्पट तिप्पट होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ते आधी हा माझा पैसा शून्य होऊ शकतो याची पूर्णपणे जबाबदारी आणि पूर्णपणे मानसिक तयारी ठेवणं गरजेचं आहे. हे तुमच्या लक्षात येतं. तुमच्या अपेक्षा प्रॅक्टिकल होतात. 0 to हीरोच्या ट्रेडच्या मागे तुम्ही धावत नाहीत. माझा रोजचा काय ट्रेड आहे, माझ्या रोजच्या सेटअपवर तो कसा येतो आणि तो मी मॅक्झिमम कसा सक्सेसफुल करू शकतो विथ मिनिमम एरर्स आणि विथ मिनिमम रिस्क, हे तुम्ही तेव्हा फोकस करतात आणि मग तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतात, त्या दृष्टीने तुम्ही ट्रेड घेत राहतात. ट्रेडिंग तुमचं डिसिप्लिन होतं, तुमचा रिस्क रिवॉर्ड ठरलेला असतो त्याप्रमाणे होतं, तुमच्या क्वांटिटीज तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवतात, तुमच्या ट्रेडची क्वालिटी वाढत जाते, मग तुमचा जर्नी हळूहळू हळूहळू प्रॉफिटेबल व्हायला लागतो. मग ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जे मॅच्युअर होत जातात त्यातनं तुम्हाला 2 पैसे हाताला लागतात. ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्ही प्रॉफिटेबल होतात आणि मग तुम्ही म्हणेन की तुमची जी जर्नी आहे ती सक्सेसफुल होण्यापर्यंत जाते. इथे थांबते का नाही, कारण इथनं पुढे खूप मोठा पल्ला आहे. आज मी जर 1,000 कमवतोय तर उद्या 10,000 मला पाहिजेत, परवा 25,000 पाहिजेत, नंतर 1,00,000 पाहिजेत. दिस इज नेव्हर एंडिंग. पण ॲटलिस्ट ती दिशा तुम्हाला ह्या स्टेजच्या पुढे मिळते. तर ह्या स्टेजच्या पुढे तुम्ही थोडं मनावरती विचार करा, जर्नलिंग करणं, प्रोफेशनली त्या गोष्टीकडे बघणं, अपेक्षा प्रॅक्टिकल ठेवणं, खूप अगदी 0 to हीरो नाही करायच्यात असं प्रॅक्टिकल ठेवणं, कन्सिस्टन्सी ठेवणं, डिसिप्लिन ठेवणं, कुठल्या दिवशी ट्रेड घ्यायची आहे, कुठल्या दिवशी ट्रेड घ्यायची नाही आहे हे समजणं, हे आपल्याला लक्षात येणं, ज्या दिवशी ट्रेड आपली लॉसमध्ये जाते त्या दिवशी वेळेत थांबणं, इमोशन्स आपल्या ट्रेडवरती हावी होऊ न देणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या डिसिप्लिनच्या अंडर येतात. मग तुम्ही मनावरती, तुमच्या इमोशन्सवरती, तुमच्या माइंडसेटवरती जेव्हा काम करायला लागतात तेव्हा तुमचं एक 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 माइलस्टोन तुम्ही पार करत जातात आणि तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होतात. त्यामुळे लॉस इज युअर बिगेस्ट टीचर. हा लॉस मधनं तुम्ही जेवढ्या लवकर शिकायला सुरुवात कराल ना तेवढा तुमचा जर्नी छोटा होत जाणार आहे. त्यामुळे लॉसला घाबरू नका, लॉसची मैत्री करा, पण लॉसला लांब पण ठेवा, त्याला त्या डिस्टन्सवरच ठेवा आणि लॉसला वाढू देऊ नका, त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. हे बघा, आपलं समजा 1,00,000 रुपये कॅपिटल आहे आणि मला जर ते ट्रेडिंगचा जर्नी माझा ठेवायचा आहे, जास्त दिवस मला ट्रेड करायचं आहे, कारण ही मॅच्युरिटी येण्यासाठी मला त्या नंबर ऑफ ट्रेड्स आणि ते नंबर ऑफ दिवस मला त्या मार्केटमध्ये राहणं गरजेचं आहे. तर ते पैसे संपण्यासाठी हा माझा ट्रेडमधला लॉस हाच मला कंट्रोल करणं आहे. ते मला जास्तीत जास्त पुरवायचे असतील, जर 1,00,000 रुपये किंवा वॉटेवर 10,00,000 तुमचं जे काही कॅपिटल असेल ते जर जेवढे दिवस मला पुरवता येईल तेवढा मला वेळ मिळतो मला त्या मॅच्युरिटी पशी पोचेपर्यंत आणि माझा नॉलेज वाढवेपर्यंत आणि मला जास्तीत जास्त दिवस मार्केटमध्ये थांबता येतं. त्यामुळे माझा कॉन्झर्वेशन ऑफ माय कॅपिटल हे बेसिक एम असलं पाहिजे. मी जर 10,00,000 रुपये 2 दिवसात संपवले तर मला ना मॅच्युरिटी येणार आहे, ना मला ट्रेड करता येणार आहे, ना मी कधी प्रॉफिटेबल होणार आहे. पण ते 10,00,000 रुपये जर मी 1 ते 5 वर्ष वापरू शकलो, मी हे 5 वर्ष सांगतो, कारण तुम्ही दिवसाची ट्रेड खूप कमी करायला पाहिजेत, खूप कमी दिवसातलं ट्रेड्स करायला पाहिजेत आणि रिस्क रिवॉर्ड इतका कमी असायला पाहिजे की 10,00,000 रुपये तुमचे ओव्हर पिरियड ऑफ 5 इयर्स तुम्ही टिकवू शकलात, म्हणजे वर्षाला 2,00,000.
तर तुम्ही जास्त दिवस ट्रेडिंग करू शकतात. आणखीन कॅपिटल कॉन्झर्व होतं, तुमचा कॉन्फिडन्स कॉन्झर्व होतो आणि तुम्ही प्रॉफिटेबल होण्याच्या शक्यता वाढतात. पैसाच नसेल तर तुम्ही ट्रेड काय करणार, ट्रेड काय करूच नाही शकलात तर माइंडसेट काय काम करणार, आणखीन मग तुम्ही प्रॉफिटेबल कसे होणार. त्यामुळे कॉन्झर्वेशन ऑफ कॅपिटल, रिस्क रिवॉर्ड, डिसिप्लिन, माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांच्या जागेवरती बसत राहतात. ते बिल्डिंग ब्लॉक बनत जातो आणि तुम्ही प्रगतीची शिडी चढत जातात. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. जोशी मनीष पी. धन्यवाद.